नमस्कार मंडळी. आज मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी 3-4 दिवस गायब होते. मला काय करायचं कळतच नव्हतं आणि पैसे पण संपले आहेत आणि मुलींचा भत्ता खात होती, तर ते पण मला पकडलं आहे. तर त्याच्यामुळे मी आता मुलींचे पण पैसे यूज नाही करू शकत. म्हणजे मी यूज केले किंवा काय पण खर्च केला तर मग ते मुलींचा भत्ता खाते म्हणून मला पाप लागेल. मी कर्माला मानते, त्याच्यामुळे जोपर्यंत कोणाला माहीत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं. पण आता सगळ्यांना माहिती पडले, तर त्याच्यामुळे आता मी मुलींचा भत्ता पण नाही खाऊ शकत. आणि आता माझे सगळेच वांदे झाले आहे. माझा बड्डे हॅचू 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 बड्डे हॅचू हॅचू माझा बड्डे. मेरा हॅप्पी बड्डे, मेरा हॅप्पी बड्डे. नाच पैजामा पकड़ा के चट्टे पैजामा पैजामा. वा 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 वा. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. चमचा ढवळते ना, ते त्या छोलेच्या भाजीमध्ये असा तो वर खाली असा. मी काल टाकलेली रील, तरी माझं एक चुकलं मंडळी. मला तो नॉनस्टिकचा स्पून नाही यूज करायला पाहिजे होता, स्टीलचा स्पून यूज करायला पाहिजे होता. म्हणजे अजून जास्त चांगला इफेक्ट आला असता. असं परफेक्शन, एकदम परफेक्ट झालं असतं. अरे काय रे बाबा, ते बंद कर ना ते खर्र 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 असं वाटतं. तो चमचा काढावा आणि असा खर्रकन ओढावा. का बाई आहे यार, कसली म्हणजे ना आदळापट. काल मी फक्त ते रील शूट करताना जर असं थोडंसं ते, तरी पण मी थोडी सॉफ्ट होती. थोडं ते असं जरा काळजाला माझ्या कसं तरी वाटत होतं. त्या रस्समचा जीव जात होता बिचाऱ्याचा. त्या रस्समला मी 100 वेळा सॉरी बोलली की अरे सॉरी रस्सम, मला माफ कर, म्हणजे तुला एवढं. तरी पण मी नॉनस्टिकच्या चमच्याने ढवळत होती, तरी पण मला इतकं कसं तरी वाटत होतं. ही तर त्या पदार्थांचा पूर्ण असं वाटतं त्यांच्यावर सपासप वार करते. अगं बाई पार्वते, जरा थांब ना जरा. किती ते करते खर 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 खर. अशी समोर असते ना, असं म्हणजे असं काय ग, म्हणजे कसं आपण काय दाखवतो. आपण कॅमेरावर शूट घेताना जरा भान असावं ना, कसं वागतोय, काय दाखवतोय, कसं करतोय. मोठ्या दीड शहाणपणाच्या गोष्टी सांगत असते. प्रोटीन खायला पाहिजे आणि सगळं जेवणामध्ये प्रोटीन बरोबर माती करून खाते. काय फायदा त्या प्रोटीनचा. आधी तर तुम्हाला सांगितलं मी कॅल्क्युलेशन ह्याच्या प्रोटीनचं. काय ते 8-12 पनीरचे तुकडे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला 4-4 येतात आणि म्हणे प्रोटीन. आणि इथे एका बाजूला छोलेमध्ये प्रोटीन आहे म्हणून छोले करायचे आणि त्याच्याबरोबर मैद्याचे भटुरे करायचे. म्हणजे एकदम मैदा खायचा भरपूर. म्हणजे इथे प्रोटीन खायचं आणि तिथे हागायचं. अरे काय बोलायचं यार, ही बाई काय ज्ञान देत असते, काय करत असते. म्हणजे एकाच वेळेला तू 2 विरुद्ध गोष्टी दाखवते. मूर्ख बाई, येड्या राऊंड ची एक बस पट पागल वारत. अरे काल ना एका बाईने माझं डोकं फिरवलं होतं. इतकं कमेंट, काय पण वायात कमेंट करत होती, वेड्यासारखी कमेंट करत होती. आता ना मला कोणी असं बोललं ना की मी याच्यावरती कमेंट करणार आणि नंतर मी माझा फीडबॅक देणार, तिथेच बोलणार काय नाही फीडबॅक देता तुमचा, काय नाही तिच्या बॅकमध्ये घाला दे फीडबॅक तुमचा. अजिबात काय फीडबॅक वगैरे द्यायचा नाही. आणि आज बघते तर त्या बाईने स्वतःचं आयडीचं नावच चेंज करून टाकलं आहे. कालपर्यंत डिप्सी होती, आजपासून काय झाली, कोणतरी रुजुता झाली आहे, रुजुता थोरात. अरे भाई, तू काय म्हणजे रातोरात नवरा बदललास की काय बाप बदललास, काय बदलला काय. आणि म्हणे मला हेटरचं तू नको सांगू आणि असं नको करू. अरे रोस्ट करते मी, पण काय हेट नाही करत कोणाचा तुमच्यासारखा. आणि तुमच्यासारखे नाही की फालतू. तुझं कळलं तुझी लायकी काय आहे, तू काय लेवलची बाई आहेस. रातोरात नवरा बदलणारी आले मोठे कॉमेंटवर मला ज्ञान देत होती. कुठे देणार ना अशी एक खट्टूस, जाशील तिकडे पट. बोंबाड बरोबर कंपॅरिझन तुला आवडत नव्हतं ना, त्या बुचडाचं कंपॅरिझन आवडत नव्हतं ना, घे तुझ्याबरोबरच केलं. तुझ्यापेक्षा लाख पटीने बरी आहे हे बोंबाड मस्त आहे. बोंबाड एकदम एंटरटेनिंग आहे. बोंबाडने मज्जा येते. बोंबाडला रोस्ट करायला खूप मस्त वाटतं आणि मस्त फुल ऑन धमाका पॅकेज आहे. तुझ्यासारखी नाही फडतूस. आणि रातोरात नवरा पण बदलत नाही आणि बाप पण नाही. वडापाव खाते, ढेकर देते, आव करते, पण तेच आहे. तेच नाव बदलत नाही ती तुझ्यासारखी. स्वतःची आयडेंटिटी नसलेले दुसऱ्यांना आले मोठे शिकवायला. मी आणि माझी मंडळी आम्ही कोणाला हेट बीट काय करत नाही. आम्ही फक्त मज्जा घेतो, मस्त हसतो वगैरे आणि काहीतरी बघतो, ह्यांची मज्जा बघतो, ह्यांच्यावरती काय बोलतो, गप्पा मारतो, कॉमेंट करतो आणि मस्त मजेत राहतो. तुमच्यासारखं नाही कचरा घाण नाही भरली आमच्या डोक्यामध्ये. येडे कुठच्या कुत्सित विचाराचे लोक घाण विचार घेऊन या DBSचेच असतात, म्हणून हे असले घाणेरडे विचार.
चला जाऊ दे, आता आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर, जो की आहे छोले. तर छोले बनवले आणि मग नंतर मग मण्यार तिथेच होता. मग मण्यारला विचारत होती की कसं झालं मण्यार, कसं वाटतंय तुम्हाला. खूप छान झालं, म्हणजे मला खूप खुश आहे, मी खूप 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 खुश आहे. आता मी याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकणार आणि खूप बरं वाटतंय मला, मस्त झालं. तुम्ही देणार का रिव्ह्यू, देणार का रिव्ह्यू. अरे त्याला रिव्ह्यू द्यायला बसवते, तो म्हणाला की ओके मी देतो, आणि तो खायला बसला नाही की लगेचच ही कलर छान आला ना आणि हे मस्त वाटतंय ना आणि मस्त टेस्ट अप्रतिम झालं ना, खाऊ दे ना त्याला. बसलाय ना तो खायला. आणि तू बोलली आहे ना रिव्ह्यू देणार का, तो रिव्ह्यू देणार आहे ना, बोलला ना रिव्ह्यू देतो, मग त्याला देऊ दे ना, त्याला देऊ दे ना. तू कशाला त्याला असं टिप्पणी देते किंवा तू कशाला त्याला ना हे सांगते, पॉईंट्स सांगते की असं काय बोलायचं. त्याला सुचेल, त्याला तेवढी अक्कल आहे. जरी त्याला लायनमधला आणि मंकीमधला फरक कळत नसला तरी पण, हां नाही कळत ना, बरोबर आहे, म्हणूनच देत असेल. नाहीतर याला एवढा फरक कळला असता तर बाई माणसातला आणि ॲक्च्युअल बाईमधला फरक पण कळलाच असता ना. लफडंच आहे रे बाबा. या DBSचं एक कॉमन आहे, म्हणजे सगळं काही करतील आणि मग त्याच्यामध्ये ना ढिगभर पाणी घालून एकदा हांडाभर पाणी ओतून त्याची वाट लावून टाकतील. हिच्या छोल्याच्या भाजीचं पण तसंच. ते आधी तरी बरे दिसत होते ते मसाल्यामध्ये जेव्हा ओतले ना तेव्हा, पण नंतर मग त्याच्यात एवढं पाणी ओतलं की सगळं ते पनीर तरंगायला लागलं आणि ते छोले पण तरंगायला लागले. सगळी माती झालं, खतम. पाण्यात गेलं हिचं प्रोटीन. आणि त्याच्याबरोबर भटुरे खायला घातले, मस्त हेल्थ. आणि मी एवढं पोर्शन खाते आणि मी असं खाते आणि मी तसं खाते, पोर्शन खाते आणि कचरा खाते. आणि प्रत्येक वेळेला सगळ्यात बेस्ट, आजपर्यंतचं सगळ्यात बेस्ट. आता ना पुढच्या वेळेला मण्यार जर तू म्हणालास की, किंवा ही म्हणाली, ही जी बाई आहे ना तुझी पार्वता, ती म्हणाली ना की नेहमीच चांगलं होतं पण आजचं तर सगळ्यात म्हणजे खूप 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 छान झालेलं, खूपच वेगळंच झालेलं. मण्यार म्हणाले बोंबल नेहमीच छान होतं पण ह्याच्यापूर्वी जे होतं ते ओके होतं आणि ह्यावेळेचं खूपच छान झालेलं, एकदम भारी हे करायला असं केलं नाही ने. बघ आता तिची कशी टाकी करते मी. हां दरवेळेला लास्ट टाइम पण हेच बोललेली, मग नंतर पुढच्या वेळेला आजपर्यंतचं बेस्ट म्हणजे ना हे कधीच बेस्ट नाही होत, कधीच नसतं. आजपर्यंत काय बेस्ट झालंच नाही आहे, म्हणून दरवेळेला ना म्हणजे त्याला असं म्हणायचं असतं की मागच्या वेळेपेक्षा बरं आहे, थोडं बेटर झालं आहे, थोडं सुधारणा होते. ते काय बेस्ट म्हणजे काय एकदम बेस्ट नसतं झालं, काही बेस्ट काही पण नव्हतं. काही करू नका, ह्याच्या करायला जाल ना झालं ते काय ते पालकाचा गरगट्टा बनवला होता. फदफद म्हणते त्याला, फदफद नाही म्हणत त्याला, गरगट्टा बोलतात. अळूचं फदफद असतं, फक्त अळूचं. पालकाचं कुठलं चप गरगट्टा होता तो. ते गरगट्ट्यामध्ये पण जरासं असं आंबट तिखट गोड अशी चव आणायची असते. नुसतं बेसन पालकाचं पिठलं बनवते आणि म्हणे फदफद बनवलं. आणि बनवायच्या आधीच म्हणजे ते गॅसवरच आहे आणि ते असं त्याच्यामध्ये चमचा असा करते खारखूर आणि बोलते की खरंच खूपच छान चव आली आहे, खूप छान चव आली आहे, मस्त झालं आहे. तुला कसं कळलं? तुझं अजून बनवते ना ते बनवताच अशी वाटी घेऊन पिते वाटतं आणि ढकार म्हणून हिला बोलता ढकार येतात. मी तेच विचार करते की बाई म्हणजे कधी पण ढेकर का मारत असते, म्हणजे काय असं खाल्लं नाही अजून जेवायचं असतं, जेवायच्या आधीच अशी बोलता आता आम्ही जेवायला बसू आणि आता आम्ही घेतो आता जेवायला. इथे बघा तुम्ही बघू शकता, इथे मी हे भात बनवला आहे आणि हे गरगट नाही म्हणजे फदफद ढेकर नाही खात नाही का नाही, आधीच ढेकर येतात. त्या दिवशी तर आहे ना कालच्या व्हिडिओमध्ये ना या बाईने 7 ढेकर दिले, 7 मी मोजले मंडळी, 7 ढेकर मारले. काय न खाता पिता असेच, म्हणजे ॲक्च्युली खाता पिता आपल्याला असं वाटतं की काय न खाता पिता ढेकर मारते, पण ही ॲक्च्युली आहे ना खात असते. असं करताच आहे ना सुमडीमध्ये वाटीभर पिते खाते वाटतं. आणि अजून एक गोष्ट, लास्ट टाइम कॉमेंट पण केलेली एका ताईंनी मला, आणि ते बरोबर आहे, एकदम बरोबर. ही बाई कधी चपात्या काय बनवत नाही, भाकरी वगैरे पण ते कधीतरी वन्स इन अ ब्लू मून कधीतरी असं दाखवते. ते सुद्धा दाखवलं म्हणजे तेव्हाच बनवलेले असते, नाहीतर आपलं सगळं भातावरच भागवते. भात बनवते आणि त्याच्याबरोबर काहीतरी अशी पाणीवाली काहीतरी बनवते. असं मस्त झालं आहे आणि खूप भारी झालं आहे आणि असा रस्सा आणि एवढं मस्त, एवढं भारी इतकं मस्त झालं आहे. भरपूर कोथिंबीर टाकणार, कोथिंबीरीचा पाणीवाला रस्सा बनवते. बस हेच फायनल आहे हिच्या जेवणाच्या बाबतीत माझं वर्डिक्ट.
नंतर काय तर मण्यार बाहेर गेला होता आणि उद्या येणार आणि कुठेतरी गेलाय वगैरे. अगेन तिथे ती गाडी नव्हती, ती गाडी लांब होती. असं कसं? मण्यार नाही आहे तर मग मण्यारची गाडी तर लपवली तिथून, पण तिथे स्वतःची आणून ठेवायची तर नाही. असं तो होई नाही सकता. लास्ट टाईम पण मण्यार घरातच होता, यावेळेला पण मण्यार घरातच होता. आणि काय नाही, तू कुठेही काही ती. आणि राहिला प्रश्न त्या मुलींसमोर एवढं खोटं बोलली असेल का, तर हो, ही खूप खोटं बोलते. हिने खोटं म्हणजे तिला नाही वाटत ते ना, तिला तो असं एक हे झालं आहे काहीतरी डिसऑर्डर असं किंवा काहीतरी झालं आहे असं. त्याच्याने ती मेडिकल कंडिशन, असं दिमागी कंडिशन आहे तिची, की ती खोटं बोलते पण तिला कळतच नाही की ती खोटं बोलते. तसं त्या मुलींना वगैरे पण आता घरात असंच काहीतरी असं सांगून ठेवलं आहे की आपण असं खेळतोय, आपला असा गेम आहे, आपल्याला असं बोलायचं आहे, असं करून ती त्यांच्यासमोर खोटं बोलते. आणि त्यांच्या घरात चालतं असं काय, चालतं कोणालाच काय कळत नाही. ते नॉर्मल आहे त्यांच्यासाठी, रुटीन आहे, रुटीन. त्याच्यामुळे मला तर वाटतं तो तिथेच होता आणि काय नाही, थोड्या वेळेसाठी कुठेतरी लपून ठेवलेलं आणि ती गाडी साईडला करून परत लावली असणार. नाहीतर हिची गाडी एवढा लांब कशाला आणि रिकामं पार्किंग करून ठेवलं आहे. आणि हिची गाडी नाही तर नाही, कोणी दुसऱ्याने पण आणून लावली नव्हती, म्हणजे एकदमच. आणि एवढंच जर फ्री आहे आणि एवढंच जर सगळीकडे जागा आहे तर मग हिची गाडी कशाला एवढा लांब लावून ठेवते. हे तर जाऊ दे यार, बोंबाड. आता तुला ना असं पकडायचा पण आम्हाला कंटाळा आला आहे. म्हणजे असं ना, सगळे असे चुटकीमध्ये पकडतात हिला, हिचं खोटं काय पण फेकत असते नुसती. आणि काय कसला डोंबलाचा फिटनेस तुझा. ते चढताना नुसतं इतकी धाप लागलेली, साधे जिने पण चढून जाते ना घराचे. त्या दिवशी त्या फेरीचं हुशारी दाखवायला गेलेली ना, काय ते बुक वाचते आणि तिचे बुक्स बघा, आणि ते आपण आणि आता पण तसंच तिथे चढली ते, म्हणजे कॅसल बघायला गेली ते. आणि कॅसल काय कोणाला दाखवते, मुद्दा म्हणून कॅसल बघायला गेली ना. मी लास्ट टाईम बोलली की ह्यांना परवडत नाही आणि मग ते तिकीट काढावं लागेल, आणि म्हणून कुठच्या पण कॅसल बघायला जाते, कुठचा पण. तो एवढा इम्पॉर्टंट होता आणि इतकं हे होतं. आणि तिकीट काढण्याचं तर काय नाही आहे, तिकीटचं तू काढू शकते, पण चालत गेलीस ना. तिथे रोपवे होता, त्या रोपवेने जायचं नव्हतं, त्याचे ॲडिशनल पैसे, म्हणून ते वाचवले. तिथे पायपीट करत जायचं असतं तर गेली असती तांगड्या तोडत. आणि काय तो म्हणे ट्रॅम्पट्रम्स नाही आहे, ट्रॅम्पट्रम्स. नवीन शब्द ऐकला का तुम्ही? ट्रॅम्पट्रम्स आणि ट्रॅकिंग. हिचं ना डोंबलाचं ट्रॅकिंग चुकलं आहे सगळं. ते ट्रॅक कर, आले मोठी ट्रॅकिंग करते. आणि ट्रॅम्पट्रम्स काय असतं? ट्रॅम्पट्रम्स ते पोरगी बोलते, माझे तर पाय दुखले, मी तर थकली बाबा. ते तर छोटं आपलं मस्त आहे, मस्तच हिची काढतं. हिची रियालिटी बाहेर काढायला एक नंबर आहे ती, तशीच राहू दे. आणि मोठी झाली ना तरी पण हिच्या खोट्यात अजिबात सहभागी नको होऊ दे. एक तरी मुलगी वाचू दे, एक तर गेलीच आहे. रेस्टॉरंट पण दाखवलं, इथे रेस्टॉरंट आहे, इथे कॅफेटेरिया राहतं, इथे रेस्टॉरंट राहतं. तर आता आम्ही फिरून येतो आणि बघून येतो आणि मग नंतर आम्ही ते बघतो काय मिळतं का. आणि तिथे कट आणि डायरेक्ट मग मॅकडीमध्ये पोचली. मॅकडीमध्ये जाऊन खायला बसली. रस्ते का मला सस्ते नाही. म्हणजे मॅकडी काय वाईट नाही आहे, पण हे जे असं दाखवतात ना की आम्ही हे पण इथे हे पण आहे आणि इथे ते पण राहतं आणि इथे हे, म्हणून बोलते, बाकी काय नाही. हुशार आहे किती मोठ्या. आणि किती ते पाय आपटते, बापरे. असं वाटतं हिच्या पायात ते लाकडी पादुका आहेत ते घालून फिरते की काय घरामध्ये. हे धान 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 एकदम असं, म्हणजे घरात सगळे अलर्ट होत असतील. आणि काहीही बडबडत बसते. आणि काय तर म्हणे की ना, मी माझ्या मुलांना 2दा खेळते, आता सुट्टी आहे ना, तर मग त्या सकाळी पण खेळायला जातात, संध्याकाळी पण. मी त्यांना ना 2 वेळा पार्कमध्ये पाठवते खेळायला, जेणेकरून त्या थकतील आणि झोपतील. आणि मग रात के अंधेरे में मण्यार निकलता है. वा शी. म्हणजे किती इतकं बोलून पण आहे ना या बाईमध्ये सुधारणा नाही. हे सारखं ते कशाला एम्फसाईज करते, ते झोपता. अरे मुली आहेत, माणसं आहेत, हा मनुष्य प्राणी आहे, झोप तर येणारच ना, झोपणारच ना. रात्र झाली की झोपणारच. हे तुझ्यासारखे वाटले का? रात्री जागते आणि सकाळी आपले ढेपाळलेले असते. आता थंडी आहे ना, थंडीमध्ये असंच होतं, असंच राहतं, एवढं काय वाटत नाही. बाकी वेळेला पण थंडीमध्ये ना झोप येते, खूप थंडी वाजते थंडीमध्ये. हो का? वांग्याच्या झाडाला वांगी येतात, त्याच्यानंतर आता थंडीमध्ये थंडी वाजते. आता हे नवीन आहे. आणि काय रीडिंगमुळे वाचन सुधारतं. आता नवीन ॲड झालं आहे मंडळी. काय थंडीमध्ये थंडी वाजते, एरवी काय वाटत नाही. काय रे बाबा, उद्या बड्डे येतो ना मंडळी, आपल्याला काय ना काहीतरी गेम आता काढायला लागेल शोधून. तिने मला शुभेच्छा दिलेल्या, मग मला नको का तिला शुभेच्छा द्यायला? आपल्याला पण द्यायला पाहिजे की नाही आपल्या वतीने.
आता काहीतरी मला शोधायला लागेल, विचार करते मी उद्या काय खेळायचं आपण. आणि हिला थायरॉइड नाही आहे, हिला काय नाही आहे, ही बोलते वरून सांगेल पण की मला ना थायरॉइड नाही आहे, मला असं कुठला त्रास नाही आहे. पण मग तुला नाही आहे तर तू कशाला त्याच्यावर लोकांना प्रवचन देत असते काय? कोणाला थायरॉइड राहिला, कोणाला काय झालं तर तुम्ही हे खाऊ शकता, हे खूप चांगलं आहे थायरॉइडसाठी. वा वा वा. अरे कशाला तू म्हणजे काय लोकांना दाखवते की मी कशी एकदम फिट आहे आणि मला काय नाही आहे, पण तुम्ही तर सगळे रोगाटच आहात. आणि तुम्हाला मी सांगते तू एवढी फिट आहे ना, तर मग कशाला खाते? नको खाऊ. घाण खात असते आणि लोकांना काहीतरी शहाणपणा शिकवत असते. तुला काय खायचं ते खा, जास्त शहाणपणा नको करू बोंबले तू. आणि हिचं बघून काय करू नका. हां, हिचं केलं तर बघा हिच्यासारखं व्हायला तुम्ही. पार्वता मान्य द बाई माणूस पाहिजे का तुम्हाला? चालणार आहे का? तुमच्या घरी मण्यार आहे का? मण्यारला असे शॉक आहेत का तुमच्या? नाही ना, मग हिचं काही फॉलो करू नका. आणि आजकाल उगाच सारखं आपलं रिपीट ह्याच्यामध्ये काय. त्या दिवशी ते पुऱ्या काय फुगल्या तर लगेचच इतके खुश आहे मी आज, इतके खुश आहे, इतके खुश आहे, आज चंद्र दिसला, इतके खुश आहे, इतके खुश आहे. ते चंद्राचं तर काय विचारायलाच नको बाबा. असलं काहीतरी बोलू नाही, स्वतःचीच उतरवून टाकते. स्वतःच कशी आहे ना येड्या राऊंडची ते दाखवते. अरे सगळीकडे म्हणून आहे ना माणसाने जरा अलर्ट राहावं. कुठे काय चाललंय, काय घडामोडी झाल्यात किंवा काय ते जरा बघावं जरा. सगळीकडे सांगितलं होतं सुपरमून सगळीकडे दिसला तो. एवढा मला दिसला आणि मला यायला नशीब नाही बोलली, नाही तर असा फटकावला असता ना तुला. काहीतरी बोलली असतीस ना की मला देवाने दाखवलं, देवाचं असं असतं, देव असं आपल्याला इशारा करतो, इशारा देतो, असले काहीतरी बकवास केली असतीस ना तू, तर मग तुला मी चांगलाच चोपला असता. आता ह्या वेळेला फक्त थोडक्यातच सोडतेय तुला. तरी तुला सुपरमून माहिती नव्हता. काय माहिती असतं तुला? फक्त 2 वेळेला मुलींना खेळवायचं तेवढं माहिती असतं. थकवायचं वा कुठची कुठे करायला. आणि काही कॉन्टेंट नाही ना म्हणून ते देवपूजेचा कॉन्टेंट बनवून आता पकवत असते नुसती. मी मंत्र लावते आणि मला असं पॉझिटिव्ह वाटतं आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मंत्र लावा. फक्त बोलल्याने पॉझिटिव्ह नाही वाटत, समजलं ना? ते दिसलं पण पाहिजे. तुझ्याकडे बघून अजिबातच काहीच पॉझिटिव्हिटी नाही वाटत आहे आले मोठे. आणि काय फक्त सकाळी लावलं की झालं? दिवसभर काय टाइमपास करत असते? दिवसभर काय करते उद्योग? दाण्याचं कुट्स, मी दाण्याचं कुट्स करून ठेवते. दाण्याचं कुट्स, हे कुट्स काय असतं म्हणजे त्या जास्त दाणे, एक शेंगदाणा एक आणि बाकी शेंगदाणेच आणि शेंगदाण्याचं कुट्स. ये जा ना बाई, जा ना. एक कासे आई आहे यार हे. कासे आई आहे. आता तर मण्यारला पण नाही काय बोलू शकत, कारण मण्यार पण किती शून्य आहे ना ते कळलंय लास्ट टाइम. काय ते पेडिस्ट्रिशन काय. आणि जो माणूस तिथे आला पहिल्यांदा आणि जिथे आपण कुठे एक्सप्लोर केलं पहिल्यांदा, मी तिथे आलो असं आपला मोठेपणा सांगत होता. पण साधं त्याला लायन आणि मंकी, आपण कुठे फिरतोय काय फिरतोय त्याची माहिती करून घ्यावीशी वाटली नाही. तेव्हा तर नाहीच नाही, आत्ताही नाही. आणि त्याच्या लय मोठ्या हुशार मुली, त्यांना सगळ्यातलं सगळं माहिती असतं आणि सगळं काही इंटरेस्ट आहे. त्यांना पण काय नाही माहिती असलं. म्हणजे आता कोणी कोणावर हे ठेवायचं ना. आता तर हे साबित झालं आहे, हे प्रूव्ह झालं आहे की सगळेच एकाच राऊंडचे आहे. पूर्ण फॅमिलीच येड्या राऊंडची आहे. त्याच्यामुळे आता कोणी कोणाला सुधरवायचं. म्हणजे इतके दिवस आपल्याला असं वाटत होतं की ही असं काहीतरी बोलते, ही असं काहीतरी करते, मण्यार कसा नाही सुधरवत, त्या मुली का नाही सुधरवत. मी तर हे पण बोलली आहे की मुलं हे करतात ना, मुलं सांगतात किंवा मुलं आपल्याला करेक्ट करतात, ते पण नाही. कसं करणार? ह्यांच्याकडनं अपेक्षा चुकीची आहे ना, कारण सगळेच सेमच आहेत. कोण कोणाला सांगणार? कोणाला कळतच नाहीत एकमेकांच्या चुका, कारण सगळे सेमच आहेत. अगेन काय बोलायचं मंडळी रे देवा. कुठून कहासे आते लोग, कैसे कैसो को दिया है, मण्यार बोंबली को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोडी सी तो लिफ्ट करा दे. आणि खरंच सांग बोंबले, तुझ्याकडे काहीच कॉन्टेंट उरलेला नाही आहे आणि पहिल्यासारखं तुझा काही थुकपट्टीचं कॉन्टेंट आता चालत नाही आहे. त्याच्यामुळे गपगुमान बसते ना व्हिडिओ न टाकता. आणि काय सांगते मी, ह्याच्यात बिझी होती, त्याच्यात बिझी होती. एक दिवस तर पाटवड्याच करण्यात बिझी होती आणि एक दिवस गरगट्टा करण्यात नाही, सॉरी फतफादा करण्यात बिझी होती. फतफादा आणि काय गठुळ्या नाही झाल्या पाहिजे, गठुळ्या. तो गठुळ्या वर्ड कसा वाटतो घाणेरडा. कसं बोलते बोंबली. गुठळ्या असतात यार ते, गठुळ्या काय असतात गठुळ्या. तुझ्या गठुळी बस.
आणि आता काय नेहमीच थकलेली असायची आणि आता असतंच आणि काही बडबडत बसते. काय तर म्हणे की माझे मैत्रीण आलेले ना, तर ते म्हणाले की तुमच्याकडे खूप थंड वाटतं, आपलं घर कसं थंड राहतं ना, आपल्या घरात खूप थंड वाटतं. मग मी तिच्याकडे गेले ना, तर मी म्हणाले की तुमच्या घरात खूप थंड वाटतं. अरे काय हे, माझी मैत्रीण आली, मला म्हणाली तुझ्या घरात थंड वाटतं, म्हणून मी तिच्याकडे गेली. मी तिच्या घरी जाऊन तिला बोलली की तुझ्या घरात थंड वाटतं. हे म्हणजे काय, फिट्टूस करून टाकलं तू. ती तुला बोलली म्हणून तू तिला बोलली. काय काही डायलॉग काही बोलायचं. अगं आजकाल जोरात मारते का गं? हां, म्हणून झोपच यायला लागली आहे तुला की जाऊ दे, असं काहीतरी बरळण्यापेक्षा मी झोपून जाते म्हणून मारते आणि झोपते. तसं पण रात्री जागायचं असतं ना, म्हणून मग दिवसा ही झोपा काढते. नाही तर मग येतात हिला झोप. रात्री जागरण झालेलं असतं ना. दिवसभर त्या मुलींना थकवण्याच्या मागे एवढा विचार करून कसं थकवायचं वा 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 कुठे करायला वा वा वा, तर त्याच्यामध्ये सगळा दिवस निघून जातो. मग एकदम थकायला होतं तिला. मेंटली किती तुम्हाला माहिती आहे का, किती स्ट्रेसफुल आहे. हां, मुलांना झोपवायचं काय खायचं काम आहे आणि सुट्टी असली तर अजिबातच नाही. मग कसं होणार, कार्यक्रम सगळा उलटपुलट होऊन जातो. म्हणून असं हालत झाले. आता होईल हळूहळू ठीक. बघा तुम्ही बघा, गव्हाच्या पिठाचा कपकेक बनवला, गव्हाच्या पिठाचा. आणि नोव्हेंबर रॉंग, नोव्हेंबर इज रॉंग, नोव्हेंबर इज राईट. नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप थंडी वाढणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला बर्फ पडणार आहे. आणि माझा बड्डे पण असतो नोव्हेंबर महिन्यामध्ये. माझा बड्डे मंथ बघा, माझ्या बड्डे मंथला मला एकदम नीट बोलता येतं, नोव्हेंबर. आज काय तर बाबा ते स्किन केअरचं ते स्किनला जरा तरी काय मिळालं असेल का शांतता? हां, इतकं ते बडबड काय लक्ष पण नव्हतं. असं ते पार्लरमध्ये जाण्याचा ना खरा उद्देश हाच असतो की असं शांत रिलॅक्स, आणि जेव्हा दुसरं कोणतरी असं पॅम्पर करतं आपल्याला तो स्ट्रेस नसतो. असं स्वतः करायचं आहे ते, आता आपल्याला स्वतःला करायचं म्हणजे आपल्या हातांना स्ट्रेस येतो ना. तर त्या सगळ्या स्ट्रेसचे, त्या मेहनतीचे ते पैसे असतात. आणि तुला जर ते खायला मिळाले असते ना भत्ता, तर तू आतापर्यंत पार झाली असतीस आणि करून आली असतीस, कोणाला कानोकान खबर लागली नसती. पण आता ते भत्ता खाशील ना तर बघ सुजणार तुझं. काय वाटेल ते बघ. मग काय ते मला नाही माहिती काय सुजणार, पण सुजणार काय ते कळणार मग आम्हाला. तू त्यांचा भत्ता खाल्लास बघ. आता बघ, कर्मा अजिबात हात लावायचा नाही. आली मोठे, कर पॅम्पर कर, चल हात चालव. आणि मण्यार हिला काय वेगळं म्हणजे हिचे जे असतं ना कोण कोणास म्हणाले खेळते, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते, म्हणजे असं ना सोपं. हा प्रश्न आला ना तुम्हाला कोण कोणास म्हणाले, तर बोंबली म्हणाली मण्यारला, हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे, म्हणजे तुम्हाला करेक्ट आन्सर येणार. त्याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आता हा प्रश्न आला की ते तुमच्या बायकांचं वेगळंच राहतं आणि तुमच्या बायकांचं सगळं असं काय मेकअप आणि हे आणि ते आणि शॉपिंग आणि फेस मसाज आणि पॅम्पर वगैरे करणं राहतं, आम्हाला तर असं काय नाही लागत. आता हे कोण म्हणालं, तर हे खूप मोठं असं काहीतरी वेगळं सेंटेन्स आहे आणि मोठं आहे ना, तर हे मण्यार म्हणाला. बोंबली काय म्हणते, मण्यार काहीही म्हणू दे, बोंबली काय म्हणते, मी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही. हेच आन्सर आहे. कधी पण तुम्ही ना एकदम डोळे झाकून उत्तर लिहू शकता. म्हणजे जे पण दुसरं काय असेल ना ते मण्यार म्हणाला. पण जर तिथे असेल की काही हरकत नाही, मी म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही, तर हे कोण म्हणालं, एकदम तुम्हाला फुल मार्क्स बोंबलीच म्हणाली. तुम्ही कधी पण नोटीस करा, हिच्या डायलॉग रायटिंग ह्याच्यामध्ये मण्यारचे डायलॉग वेगवेगळे असतात, पण प्रत्येक डायलॉगला बोंबलीचं उत्तर एकच असतं, जे ठरलेलं आहे की मी म्हणाले काही हरकत नाही मण्यार. आणि एक्सपेन्सिव्हचं तू कोणाला सांगते, म्हणजे ही लोकांना दाखवायचा प्रयत्न करते. आणि कशाला कन्वर्ट करून कशाला बघायचं, तुला काय रुपीजमध्ये पैसे मिळतात का, नाही ना. तुला यूट्यूब पण युरोजमध्ये देतं, तुझा नवरा पण युरोजमध्ये तगडक कमवतो ना. का आता त्याचा घोडा धावणं बंद झाला आहे का? हां, घोडा ढेपाळला का त्याचा, का काय झालं की आता एवढं भीक लागली तुला आणि असं एकदम मोठ्या बाता मारायला लागली आहे. मोठ्या नाही, छोट्या लायकीत आली आहे आता. काय तर म्हणे इथे खूप महाग राहतं आणि मला ते एवढं वर्थ वाटत नाही. अच्छा, वर्थ नाही वाटत तुला? अरे तुझी वर्थ ओळख आधी. वर्थ नाही वाटत, दुसऱ्यांचं काय वर्थ वाटतं काय नाही वाटत
सांगते, तू वर्थलेस बाई आहेस, तुला काय वर्थ वाटणार. आणि किती वेळा ते माझा वाढदिवस आहे, माझा वाढदिवस आहे, माझा वाढदिवस येतो, माझा वाढदिवस येतो, बड्डे येतो, बड्डे येतो, बड्डे येतो, बड्डे येतो. अरे तू काय पागल झालेली का तुला काय ते असं ते भांग पिल्यावर असं परत 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 तेच बोलतं, तसं हिरवा पाल्याचा झालेला काय तुला? हां, सारखं तेच लूपवर तेच बोलत होती की मण्यारला आठवण करून देत होतीस की येतोय आणि माझा बड्डे येतोय आणि आता मी खूप उदास आहे, मैं बहुत उदास हूँ, मुझे कुछ करो शॉपिंग मुझे करो, भरो वार्डरोब मेरा भरो, अंग से अंग लगा के यूरोस पे यूरो लुटा के दासी तेरी प्यासी रही कितने जन्म. काय कितने जन्म बितने म्हणणं काय नाही. आत्ता जरासं थोडे दिवस झाले नाही तर गप बसली आहे तर लगेच चालू झालं हिची नाटकी. लगेचच मला असं होतं, मला तसं होतं, मूडच राहत नाही, मला खूप थकायला होतं आणि मला कसं तरी होतं आणि मला झोप येते, काय माहिती खूप असं थकवा येतो आणि कंटाळा येतो या दिवसात. कंटाळा काय येत नाही. आत्ता म्हटलं ना, हां सगळं हे म्हणजे तुला पकडणं बंद झालं ना तर बरोबर सुटशील. आले मोठे नाटकं बंद कर. आणि काय तर ते सांगत होती, किती वेळा ते बोलली असेल. अरे ठीक आहे, म्हणजे जे घडलं ते वाईट घडलं आणि नाही घडायला पाहिजे होतं. जे दिल्लीचं तिने मेन्शन केलं ती गोष्ट, पण इवन म्हणजे पहलगामचं वगैरे जे पण घडलं वाईट घडलं, पण प्रत्येक वर्षामध्ये काही ना काहीतरी चांगल्या वाईट गोष्टी होतच असतात. पण हिचं काय सारखं आपलं कंटिन्युअसली सारखं म्हणजे इतकी निगेटिव्ह आहे ना ही बाई, इतकी निगेटिव्ह आहे की सारखं आपलं उगाचच बोलायचं की 2025 खूप खराब होतं, 2025 खूप खराब होतं, खूप वाईट होतं. खूप लोक म्हणतात 2025 खूप वाईट होता. कोण लोक म्हणतात. आणि तुला इतकंच वाईट वाटलं ना, मला खूप वाईट वाटलं. मग बड्डे नको करू. तुला वाईट वाटलं ना, आता तू केलंस ना बड्डे, बघ तू बिलकुल नाही करायचं. श्रद्धांजली अर्पण कर. तुला वाईट वाटलं ना खूप तर करच. नाही तू बोल, हा बड्डे मी हे केला, सॅक्रिफाईस केला, माझा बड्डे मला नाही करायचा आहे कारण खूप वाईट होतं, खूप वाईट. आणि सगळं जे काही वाईट झालं ना त्याच्यामुळे मी नाही करत आहे माझा बड्डे. हां आता बघ. अरे उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं नाही. हां ठीक आहे, म्हणजे वाईट वाटलं सगळं हे झालं आणि तू जे झालं ते जे बोललीस तिथपर्यंत ठीक आहे. पण ते किती वेळा असं वाईट होतं. अच्छा हां, तुझ्यासाठी बरोबर, तुझ्यासाठी तर वाईटच होतं म्हणून तुला जास्त मिरच्या लागल्या ना. तुला ह्याचं सगळ्याचं नाही वाईट वाटलं. आणि ह्या सगळ्यामुळे ना तुझं इतकी स्वार्थी बाई आहे ना. हिचं कसलं काय, कोणाचं काय झालं तरी हिला कसला काय फरक पडतोय, हिला काही नाही फरक पडतोय. हिला ह्यासाठी वाईट वाटलं कारण हिचं पूर्ण वाट लागली आहे ना, हिची बोंब लागली आहे, हिची सगळीकडनं गोची झाली आहे, हिला काही करायला मिळत नाही आहे, हिचं सगळे हिचे 12 वाजले. 2025 ही एक्सपोज झाली. एकदम बेस्ट. असंच पाहिजे तुला, असंच पाहिजे. ह्याच्यापेक्षा अजून मस्त इयर नेक्स्ट इयर असणार आहे तुझ्यासाठी ह्याच्यापेक्षा. बघ तू आता हेच आहे. ऑल द बेस्ट, माय बेस्ट विशेस फॉर यू बोंबडे. उद्या तर मी तयारी करतेच आहे. मग मस्तपैकी आपण तुझा बड्डे सेलिब्रेट करूया. माझ्याकडनं तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा इन ॲडव्हान्स. खरं मनापासून बोलते बोंबले मी असं नाही, मी बहुत दिल की अच्छी हूँ. मी तुला मनापासून शुभेच्छा दिल्या. हां फक्त खोटं नाही बोलायचा. खोटं बोलली तर बघ तू सुधारली ना सगळं ठीक होणार, पण जर अशीच राहिली ना रट्टे देणार. असं तर म्हणजे ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय मासरा.